हरे कृष्ण. तर मागच्या सत्रामध्ये पाहिलं आपण मी कोण आहे आणि आपण सिद्ध केलं वेगवेगळ्या प्रमाणांच्या आधारे प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शास्त्र प्रमाण की आपण हे शरीर नसून आपण आत्मा आहोत. आणि आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं की आत्म्याविषयी किती वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्याची सविस्तर उत्तर पण पाहिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण जर आत्मज्ञानी झालो, आत्म्याची अनुभूती आपल्याला आली, आत्म्याचं ज्ञान जर झालं तर काय काय फायदा आपल्याला होईल या गोष्टी चर्चा आपण मागच्या सत्रामध्ये केली. तर आज आपण या सत्रामध्ये चर्चा करणार आहोत ती म्हणजे आत्तापर्यंत आपण बघितलं सुखाचा शोध कसा घ्यायचा, भगवंत आहेत का, मी कोण आहे. आता जर भगवंत असतील तर ते भगवंत कोण आहेत, ते एक आहेत की अनेक आहेत याविषयी चर्चा आपण या सत्रामध्ये करणार आहोत. तर या सत्रामध्ये चर्चा करताना ज्यावेळी भगवंत कोण आहेत, ते एक आहेत की अनेक आहेत हा प्रश्न येतो. सगळ्यात पहिला प्रश्न एका कोणत्याही बुद्धिमान व्यक्तीच्या मनामध्ये येतो तो म्हणजे सगळ्यात पहिला मला सांगा की भगवंत हे वेगवेगळ्या धर्मानुसार वेगळे आहेत का. जर भगवंत एक असतील तर जगात अनेक धर्म का आहेत, का भगवंत अनेक आहेत. तर पहिला प्रश्न आपण बघूया, या जगात अनेक धर्म का आहेत. जर मनुष्य एकच आहे, मनुष्य एकाच प्रकारचे आहेत, तर अनेक धर्म या जगामध्ये का सांगितले आहेत, एकच धर्म का नाही आहे. मुसलमान धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, हिंदू धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, जैन धर्म आहे, शीख धर्म आहे, असे अनेक अनेक धर्म का सांगायचं कारण. तर याविषयी चर्चा आपण करूया. यातला कुठला धर्म खरा आहे का सगळेच धर्म खरे आहेत, असे अनेक प्रश्न इतर अनेक धर्माविषयी पडतात मला. तर या विषयावर थोडीशी आपण विस्तारानं चर्चा करूया. तर सगळ्यात पहिला हा विषय समजून घेण्याआधी आपण थोडं आपल्या शाळेत जाऊया. कल्पना करा तुमच्यातले अनेक लोक गणित हा विषय शिकवत असतील. ज्यावेळी आपण गणित हा विषय इयत्ता 3री किंवा 4थीच्या मुलाला शिकवतो आणि इयत्ता 4थीच्या मुलाला वजाबाकी हा भाग आपण जेव्हा शिकवतो तर आपण काय शिकवतो की 15 - 10 = 5. ही साधी वजाबाकी आपण त्या मुलाला शिकवतो की 15तनं 10 वजा केले तर उत्तर येतं 5. पण समजा त्या मुलानं आपल्याला प्रश्न केला की मॅडम किंवा सर 10 - 15चं उत्तर काय. तर आपण काय उत्तर देऊ, आपण उत्तर देऊ बाबा रे की 10 - 15 ही संख्या वजा होऊ शकत नाही, अशी वजाबाकी करता येत नाही, कारण का 15 ही संख्या मोठी आहे, 10 ही संख्या लहान आहे, लहान संख्येतनं मोठ्या संख्येला वजा करता येत नाही. पण ज्यावेळी तोच मुलगा इयत्ता 6वी मध्ये जाईल याच प्रश्न उत्तर आपण त्याला देऊ शकतो, कारण त्याला आता 6वी मध्ये गेल्यावर त्याची बुद्धिमत्तेत वाढ झाली आहे आणि बुद्धिमत्तेत वाढ झाल्यामुळं त्याला काही अवघड गोष्टी समजू शकतात. सो इयत्ता 6वी मध्ये आपण संख्या रेषा शिकवू शकू आणि संख्या रेषेवर 2 प्रकारच्या संख्या असतात, धनसंख्या आणि ऋणसंख्या. सो इथं 10 - 15चं उत्तर -5 किंवा -5 हे आपण त्याला सांगू शकतो. तर ते 4थी मध्ये समजून घ्यायची क्षमता त्याची नव्हती. आता तोच मुलगा ज्यावेळी इयत्ता 7वीत जाईल आणि वर्गमूळ हा भाग शिकेल, आपण त्याला काय शिकू, गणिताचा शिक्षक म्हणून वर्गमूळात 4 किती उत्तर येईल, उत्तर येईल 2. 4चं वर्गमूळ हे 2 आहे किंवा 16चं वर्गमूळ हे 4 आहे. आता त्याच मुलाला प्रश्न विचारला वर्गमुळात -4चं उत्तर काय येईल, तर आपण त्याला काय उत्तर देऊ, नाही, ऋण संख्यांचं वर्गमूळ काढता येत नाही, हे गणिताच्या भाषेमध्ये बसत नाही. तो मुलगा स्वीकारेल ते. पण ज्यावेळी तोच मुलगा इयत्ता 12वीत किंवा 11वीत जाईल, विशेषतः विज्ञान शाखेला जाईल आणि त्याला विज्ञान शाखेमध्ये गणित हा विषय 11-12वीचा गणित विषय असेल, त्यामध्ये एक विषय असतो, त्यामध्ये एक धडा आहे कॉम्प्लेक्स नंबर नावाचा. आणि या कॉम्प्लेक्स नंबर धड्यामध्ये ऋणसंख्यांचं निगेटिव्ह नंबरचं वर्गमूळ काढता येतं. सो हाच प्रश्न इयत्ता 12वीच्या मला विचारला की वर्गमुळात -4 किती, तर आपण उत्तर देऊ 2i. आणि आय हा एक इमॅजिनरी, एक काल्पनिक नंबर आहे.
आणि त्याचं उत्तर आहे आय बरोबर वर्गमुळात ऋण 1 असं आपण त्याला उत्तर देऊ. सो हे जे उत्तर आहे आणि याचा वापर करून इंजिनिअरिंगमध्ये अभियांत्रिक क्षेत्रामध्ये अनेक अनेक क्लिष्टता सहजगत्या समजता येते. या इमॅज नंबरचा वापर केला जातो. तर हे कॉम्प्लेक्स नंबर किंवा इमॅज नंबर जे आहेत हे त्याला इयत्ता 11वीत किंवा 12वीत गेल्यावर समजतील. त्याच्या आधी समजणं शक्य नाही आहे, कारण त्याच्या इयत्ता 7वीमध्ये 8वीमध्ये त्याच्या बुद्धीची तेवढी क्षमता नाही. आता हेच उदाहरण आपण धर्माच्या बाबतीत लागू करूया की जगात वेगवेगळे धर्म का आहेत. तर जगामध्ये प्रत्येकाची बुद्ध्यांक पातळी सारखी नाही. प्रत्येकाची बौद्धिक लेवल वेगवेगळी आहे. प्रत्येकाची बौद्धिक पातळी वेगवेगळी आहे आणि त्यांच्या बुद्धीला समजेल, त्यांच्या लेवलला समजेल अशा प्रकारे भगवंतांनी आणि भगवंताच्या पार्षदांनी, भगवंतांच्या भक्तांनी त्या भागात जाऊन त्या भाषेमध्ये तेच एकच धर्म आहे, एकच भगवत तत्व आहे, एकच धर्माचे विषय आहे ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या लेवलला येऊन समजावून सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ ज्या भागामध्ये इस्लाम धर्माविषयी माहिती दिली गेली अरबस्तान भागामध्ये, त्या भागामध्ये अवस्था किती खराब होती, त्यांच्या चेतनेची अवस्था किती कमी होती, किती खालच्या दर्जाची त्याची चेतना होती. तर असं होतं की तिथं लोक जो दिसेल तो प्राणी कापून खायचे, इव्हन डुक्कर कापून खायचे. मग त्या लोकांना सांगायला लागलं, मोहम्मद तिथं आले आणि त्यांना सांगितलं, बाबा रे डुक्कर खाऊ नका, मांस खायचं असेल इतर प्राण्यांचं खा, पण ते गटारातलं घाण डुक्कर तरी सोडून द्या. का बरं सांगायला लागलं असं? कारण त्यांना समजत नव्हतं की शाकाहारी झाला तर उत्तम, पण निदान मांसाहारी तुम्ही मांसाहार सोडू शकत नाहीये, तेवढी क्षमता तुमची नाही मांसाहार सोडायची, निदान हे खालच्या दर्जाचे प्राणी तरी खाऊ नका. कुराणामध्ये एक श्लोक येतो ज्यात सांगितलं आहे की आपल्या आईबरोबर आणि बहिणीबरोबर सेक्स करू नका, आपल्या आईबरोबर बहिणीबरोबर काम वासनेचा आनंद घेऊ नका. याचा अर्थ काय? ते का सांगावं लागतं? याचा अर्थ या गोष्टी त्या ठिकाणी चालल्या होत्या. जर तुम्हाला या वासनेचा उपभोग घ्यायचा असेल तर जास्त स्त्रियांबरोबर लग्न करा. आता या गोष्टी त्यांना सांगायला लागल्या कारण का त्यांची बौद्धिक पातळी तेवढी होती आणि तिथून सुरुवात करत 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 भगवंत महान आहेत, त्यांचं नाव अल्लाह आहे, ते सर्व शक्तिमान आहेत, अशा गोष्टी सांगून सांगून त्यांचं नाव घेऊन हळूहळू चेतनेचं स्तर उंचवायचा प्रयत्न त्यांचा त्या धर्माद्वारे केला गेला. जेणेकरून त्या धर्माचं पालन जर त्याने केलं तर जास्त ते आहेत तिथून त्यांची चेतना वरती येईल. जसं आपण गणितामध्ये चौथीच्या मध्ये सांगितलं की आता ही गोष्ट समजणार नाही, आता फक्त एवढं समज की छोट्यातनं मोठी संख्या वजा होत नाही, का त्याची बुद्धी पातळी तेवढीच आहे. हळूहळू तुझ्या 6वीत जाईल तर उच्च ज्ञान मिळेल. आता पुढचा धर्म आपण ख्रिश्चन धर्म. ज्या भागामध्ये ख्रिश्चन धर्म सांगितला गेला तिथं थोडी बौद्धिक पातळी जास्त होती. त्यामुळं तिथं ज्यावेळी ईसा मसीह आले किंवा येशू ख्रिस्त आले त्यांनी काय सांगितलं की भगवंत किंवा सर्वशक्तिमान नाही आहेत, भगवंत सर्वव्यापी नाही आहेत, भगवंतां हे आपले वडील आहेत, भगवंताचं रूप पण आहे, भगवंत हे आपले वडील आहेत आणि आपल्याला आपल्या वडिलांच्या घरी जायचं आहे, आपल्याला आपल्या वडिलांच्या जगामध्ये प्रवेश करायचा आहे. हे जग म्हणजे कसं आहे? एक पूल आहे. या हे मनुष्य जीवन कसं एक पूल आहे. या जगातनं त्या भगवंताच्या जगामध्ये जाण्यामध्ये भगवंत अत्यंत प्रेमळ आहेत अशा गोष्टी सांगितल्या. पण भगवंत कसे दिसतात, भगवंत काय करतात, त्यांचं नाव काय आहे, त्याचं रूप कसं आहे, या गोष्टी मुद्दामून येशू ख्रिस्तांनी सांगितल्या नाहीत. त्यांच्या पहिल्या शिष्यानं ज्यावेळी प्रश्न विचारला येशू ख्रिस्तांना की भगवंत कसे दिसतात आणि त्याचं नाव काय आहे आणि ते कोण आहेत मला एक्झॅक्टली सांगा, येशू ख्रिस्त म्हणाले मी तुला बरंच काही सांगू शकतो, बायबलमध्ये वाक्य आहे, मी तुला बरंच काही सांगू शकतो, पण आत्ता तुमची बौद्धिक क्षमता नाही, आता मी जेवढं सांगितलंय तेवढंच ऐका आणि तिथून प्रगती करा. आता आपण येऊया, ही स्थिती आहे इयत्ता 7वी सारखी. आता आपण येऊया वैदिक धर्माकडं किंवा सनातन धर्माकडं किंवा हिंदू धर्माकडं. आता भगवद्गीता हा ग्रंथ ज्यावेळी भगवंत अर्जुनाला सांगत आहेत, अर्जुनाची चेतना कशी आहे? उच्च आहे. सो अर्जुनाला सांगायला लागला भगवंतांना
डुक्कर खाऊ नकोस, आपल्या आईबरोबर सेक्स करू नकोस, आपल्या बहिणीबरोबर सेक्स करू नकोस. नाही, अर्जुन वेगळ्या संस्कृतीत वाढलाय. या सगळ्या गोष्टी सहजगत्या त्यानं अनुभवल्या आहेत, सहजगत्याचं पालन केलेलं आहे, शुद्ध उच्च संस्कृत वाढलेलं आहे. त्यामुळं जे ज्ञान अर्जुनाला दिलं ते सर्वोच्च ज्ञान भगवंताने अर्जुनाला दिलं. ही अवस्था म्हणजे इयत्ता 12वीत गेलेल्यापैकी आहे. सो भगवंत 7व्या अध्यायामध्ये अर्जुनाला म्हणतात, ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्यामि अशेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्यास ज्ञातव्यम अवशिष्यति. अध्याय 7 श्लोक क्रमांक 2. ज्ञानम तेहम सविज्ञानम, तुला केवळ ज्ञान देत नाहीये, ज्ञानाबरोबर विज्ञान पण देत आहे, अनुभूत ज्ञान देत आहे. इदम वक्ष्यामि अशेषतः, शेष म्हणजे बाकी, निशेष भागाकार म्हणतात गणितामध्ये, निशेष भागाकार, बाकी नसला भागाकार. अशेषता म्हणजे हे ज्ञान प्राप्त केल्यावर इतर काहीही प्राप्त करण्यासारखं शिल्लक नाही. का? कारण ती समजून घ्यायची क्षमता अर्जुनाची होती. भगवंत त्याला असं म्हणले नाहीत की अरे तुला बऱ्याच गोष्टी मागू शकतो पण तुझ्या तर क्षमता नाही, तुझी क्षमता आहे. म्हणून इदम वक्ष्यामि अशेषतः यद ज्ञात्वा नेह भूयोन्यास ज्ञातव्यम अवशिष्यति. हे ऐकल्यावरती इतर काही ऐकायची तुला गरजच पडणार नाही. का? अर्जुनाची तेवढी बौद्धिक क्षमता होती. म्हणून आता आपल्याला प्रश्न उत्तर मिळालं असेल की जगात अनेक धर्म काय आहेत? अनेक धर्म नाही, धर्म एकच आहे. धर्म म्हणजे परमेश्वराशी जोडलं जाणं, परमेश्वरावर मनापासून प्रेम करणं, हा धर्म आहे. पण हाच धर्म वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या क्षमतेनुसार वेगळ्या प्रकारे सांगितलं गेलं आहे, त्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार करून, जेणेकरून त्या क्षणी ते त्या धर्माचं पालन करून, कारण त्यांना त्या क्षणी तेच करणं शक्य आहे. वाळवंटामध्ये आंघोळीला पाणी मिळत नाही, म्हणून मोहम्मद काय म्हणले, निदान आठवड्यात 1 दिवस आंघोळ करा. पण जिथं पाणी उपलब्ध आहे भरपूर, त्यांना सांगायची गरज आहे का आठवड्यात 1 दिवस आंघोळ कर? नाही, रोजच्या आंघोळ कर हे सांगितलं पाहिजे आपण तिथं. सो अशा प्रकारे त्या स्तरावर, उच्च स्तरावर आणून पुढचं ज्ञान त्यांना दिलं गेलं आहे. सो वेगळे धर्म का आहेत? लोकांच्या समजून घ्यायची क्षमता वेगळी आहे. आता तरी लोक भांडण करतील की नाही आम्ही कसं समजू की त्याच्यामध्ये एक कॉमन तत्व आहे. बघा आता आपण काय धर्मातले कॉमन तत्व बघूया. समानता बघा धर्मामधली. प्रत्येक धर्म सांगतो परमेश्वर आहे, प्रत्येक धर्म सांगतो परमेश्वर महान आहे, आणि प्रत्येक धर्म सांगतो परमेश्वरावर प्रेम करा, प्रत्येक जीवावर प्रेम करा, परमेश्वराचं नाव घ्या. हिंदू धर्मात सांगितलं तर कृष्णाचं नाव घ्या, रामाचं नाव घ्या, हरे कृष्ण जप करा, श्रीराम जय राम जय राम जप करा. मुस्लिम धर्मात सांगितलं तर अल्लाची 99 नावं आहेत आणि त्याच्यावर 99 नावाची माळ असते, जपमाळ असते, आणि त्यावरती 99 अल्लाच्या नावाचा जप करतात. ख्रिश्चन धर्मात सुद्धा हेल मेरीच्या नावात जप केला होतो, भगवंताचं नाव घेतलं होतं. का बरं सांगितलं तर? कारण का प्रत्येकाला माहिती आहे की भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. प्रत्येक सांगतं प्रत्येक जीवावर करुणा दाखवा, कुणाची हत्या करू नका. बायबलमध्ये सांगितलंय दाऊ शॅल नॉट किल, तुम्ही हत्या करू नका, तुम्ही मर्डर करू नका सांगितलेलं नाहीये. हत्या म्हणजे प्रत्येक जीवाची हत्या, प्राणी पण आले हे सांगितलंय बायबलमध्ये. कुराणमध्ये सांगितलंय की ज्यावेळी तुम्ही हत्या करता एक सुरा तुम्हाला म्हटली पाहिजे. एखाद्या प्राण्याची हत्या करायची मांसासाठी तर कशी हत्या केली पाहिजे? एक सुरा म्हटली पाहिजे. सगळ्या पहिल्याचं तोंड मक्केकडे असलं पाहिजे, एका झटक्यात ते कापलं गेलं पाहिजे, आणि ते कापताना एक सुरा म्हटली पाहिजे. त्या सुरेचा अर्थ आहे की आत्ता मी तुला कापत आहे, पुढच्या जन्मात येऊन तू माझी हत्या कर. हिंदू धर्मात सुद्धा शाकाहाराला महत्व आहे, शाकाहारी व्हा असं प्रत्येक आपल्या हिंदू धर्मात सांगितलं आहे. पण काही लोक शाकाहारी होऊ शकत नाहीत, त्यांची क्षमता तेवढी नाही आहे. अशा लोकांसाठी काही तामसिक पुराणांमध्ये असं सांगितलंय की तुम्हाला शाकाहारी होता येत नाही ना, तर काय करा, ओके फक्त बोकडाचं मांस किंवा कोंबडीचं मांस खायचं, आणि ते मांस सुद्धा दुर्गा देवीला अर्पण करायचं, आणि ते खाताना सुद्धा घरात कापायचं नाही, त्याला गावाच्या बाहेर जाऊन अमावस्येच्या रात्री एका झटक्यात कापायचं. आणि त्यात परत नियम आहेत, सोमवारी खायचं नाही, सोमवारी शंकराचा वार आहे, शनिवारी खायचं नाही, शनिवारी हनुमानाचा वार आहे, दिवाळीत खायचं नाही, गणपतीत खायचं नाही, दुर्गा मातेच्या नवरात्रीत खायचं नाही, या दिवशी खायची, श्रावणात खायचं नाही. का बरं सांगितलंय? अल्टिमेटली नाही खाल्लं बरोबर येईल, पण खाऊ शकत सोडू शकत नाही. म्हणून अशा प्रकारे निदान हळूहळू हळूहळू सोडण्यासाठी मदत होईल. उदाहरणार्थ डायबिटीसचा पेशंट आहे आणि त्याला डॉक्टर म्हणला की हो गोड खाऊ नकोस, डायबिटीस झालं तुला गोड सोडू शकत नाही. डॉक्टर म्हणून ठीक आहे, फक्त रविवारी 1 लाडू,
आणि शनिवारी एक जिलेबी एवढंच खायचं, बाकी गोड काही खायचं नाही. तो म्हटलं मी सोडून देतो ना. डॉक्टरला उत्तम सोडलंस तर, पण तू सोडू शकत नाही आहेस, म्हणून 2च मी खायला सांगत आहे. तर अशा प्रकारे पाहतो आपण प्रत्येक धर्मामध्ये समानता पण आहे, आणि ती समानता आहे पण डिटेलमध्ये ज्ञान दिलं गेलं नाही आहे, कारण त्यांची बौद्धिक क्षमता तेवढी नाही आहे. म्हणून वेगवेगळे धर्म आहेत. तर सर्वोच्च धर्म कोणता आहे? तो ज्या धर्मामध्ये भगवंताविषयी अधिक माहिती दिली आहे, भगवंतावर प्रेम कसं करायचं आणि भगवंताचं जग कसं आहे हे अधिक माहिती दिली आहे, तो म्हणजे सनातन धर्म. आपला हिंदू धर्म हा सर्वोच्च आहे, आणि त्या धर्मामध्ये जे ज्ञान दिले ते सर्वोच्च ज्ञान दिलं गेलेलं आहे. आमचे गुरु महाराज इस्कॉनमध्ये परमपूज्य राधानाथ महाराज हे अमेरिकन आहेत. एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही अमेरिकन असून, ज्यू धर्मी असून हिंदू धर्म का स्वीकारला? ते म्हणजे मी अजूनही ज्यू आहे. आमच्या ज्यू धर्मात सांगितलंय परमेश्वरावर प्रेम करा. या धर्मात सांगितलंय ते प्रेम कसं करायचं, त्याची प्रेमाचं आदान प्रदान कसं करायचं. मी ज्यू धर्मात होतो, मी 10वीत होतो, आता मी PhD लेवलला आलेलो आहे. धर्म तोच आहे, मी अजूनही ज्यूच आहे. जे ज्यू धर्मात सांगितलं त्याचं पालन मी अजूनही करत आहे. तर धर्मानुसार भगवंतांना समजण्याचे 4 स्तर आहेत. पहिला स्तर आहे भय. काही धर्म सांगतात जर भगवंताचं नाव घेतलंय नरकात जाल. साधारणपणे इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म या गोष्टी पुष्टी करतो की नरकात जाल भगवंताचं नाव घेतलं नाही तर. तो घेतलंच पाहिजे, कंपल्सरी आहे. हा त्याला भय असतं. जसं लहान मुलाला आपण जर अभ्यास करायला प्रवृत्त करायचं काय म्हणतो, जर तो अभ्यास केला नाही तुला बडवून काढीन. तो मुलगा घाबरतो, अरे मला बडवून काढतील, म्हणून तो अभ्यास करायला बसतो. सुरुवात इथं करायला हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. पण जसा व्यक्ती मुलगा पुढे होतो, शिकतो, त्या वेळी काय म्हणतात, आता भय दाखवून फायदा नाही, त्याला आता आशा दाखवतात. आशा काय आहे की जर तू चांगला अभ्यास केलास आणि पहिला नंबर शाळेमध्ये आला, तुला मी छान व्हिडिओ गेम घेऊन देईन, तुला मी छान लॅपटॉप घेऊन देईन, मोबाईल घेऊन देईन. अरे जर मला मोबाईल पाहिजे असेल तर मला अभ्यास करावा लागेल, काहीतरी आशा आहे. सो काही धर्म आशा दाखवतात. जर म्हणजे धर्माचं पालन केलं तर स्वर्गात जायला मिळेल, 72 हुऱ्यांबरोबर एन्जॉय करायला मिळेल, स्वर्गातल्या अप्सरांबरोबर एन्जॉय करायला मिळेल, भरपूर आनंद मिळेल, ऐश्वर्य मिळेल. हो असं आहे का, मग पुण्य केलं पाहिजे, मग धर्माचं पालन केलं पाहिजे. हा जर त्याच्यावरचं सर आशा. त्याच्यावरचं सर कर्तव्य, जे अर्जुना भगवंत करायला सांगतायत की तू तुझं युद्ध केवळ कर्तव्य म्हणून कर. क्षत्रिय म्हणून तुझं कर्तव्य आहे, चांगल्याचा आणि वाईटाचा विचार करू नकोस, कारण चांगलं वाईट तुझ्या हातात नाही आहे, तुझ्यावरती कोणतरी नियंत्रक आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भर मा ते संगोऽस्त्व कर्मणी. तुला केवळ कर्म करायचा अधिकार आहे, फळाची इच्छा करायचा अधिकार तुला नाही. कर्तव्य म्हणून तू तुझं काम कर. जसं मुलगा 10वीत जातो आणि 10वीत गेल्यावर तर साधारणपणे सांगायला लागत नाही अभ्यास कर म्हणून. तर जाणीव होती 10वीची बोर्डाची परीक्षा आहे आणि मी जर अभ्यास केला नाही मला बोर्डाच्या परीक्षेत नापास होऊ शकतो, मला चांगले मार्क मिळणार नाहीत. तो ॲटोमॅटिक असा मुलगा हा कर्तव्य बुद्धीनं अभ्यास करतो. आणि सगळ्यात शेवटचा स्तर आहे तो म्हणजे प्रेम स्तर, आणि ज्याची सनातन धर्म पूर्णपणे पुष्टी करतं, प्रचार करतं की भगवंताचं भय म्हणून तुम्ही भक्ती करू नका, भगवंतावर विश्वास तुम्ही एक काही आशा म्हणून ठेवू नका, कर्तव्य म्हणून नाही, भगवंतावर प्रेमाचं आदान प्रदान करण्यासाठी तुम्ही भगवंताची भक्ती करा. उदाहरणार्थ मुलगा ज्यावेळी इंजिनिअरिंगला जातो किंवा मुलगा ज्यावेळी पोस्ट डॉक्टरेट PhD करायला जातो, त्याला त्याच्या विषयामध्ये एवढी गोडी निर्माण झाली असती की असे सायंटिस्ट लोक, असे PhD लोक बरेचदा जेवण खाण विसरतात, झोप विसरतात, आपल्या कामात गढून जातात. आपल्या कामाविषयी, आपल्या संशोधनाविषयी त्यांना खूप प्रेम निर्माण झालेलं असतं. समाजापाशी कित्येक समाजसेवक आहेत ज्यांना कुठल्याही पैशाची मोबदल्याची इच्छा नसती, कुठल्याही मोबदल्याची इच्छा नसती, तरी पण ते काम करत असतात समाजासाठी. केवळ समाजाप्रती प्रेम व्यक्त करावं, देशाप्रती प्रेम व्यक्त करावं. सो त्याचप्रमाणे जे भक्त भक्तीच्या वरच्या स्तरावर जातो, तो भगवंताप्रती प्रेमाचं आदान प्रदान म्हणून भगवंताने मला एवढं दिले, एवढं भगवंत माझ्या प्रेम करतात, माझं कर्तव्य आहे त्यांच्याप्रती माझं प्रेम व्यक्त करणं, म्हणून ते भक्ती करत असतात. आणि हा जो स्तर आहे याची पुष्टी, याचा प्रचार जो आहे आपला सनातन हिंदू धर्म प्रामुख्याने करतो. या स्तरावरती, या मार्गावरती भगवद्गीता आपल्याला घेऊन जाते. तर आता आपण बघूया की परमेश्वर कोण आहे हा विषय आपण आता
समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर आपण दुसऱ्या सत्रामध्ये पाहिलं तर परमेश्वराची व्याख्या काय आठवते तुम्हाला? CEO, सुप्रीम कंट्रोलर, सुप्रीम एन्जॉयर आणि सुप्रीम ओनर, सर्वोच्च नियंत्रक, सर्वोच्च स्वामी आणि सर्वोच्च उपभोक्ता. आता या व्याख्येमध्ये सगळ्या धर्मानुसार कोण बसतं? तर कोणी म्हणजे आमचे मोहम्मद पैगंबर जे आहेत ते भगवंत आहेत? नाही. मोहम्मद पैगंबर स्वतः म्हणतात मी भगवंत नाही, मी भगवंताचा सेवक आहे, मी भगवंताचा प्रेषित आहे, भगवंत आहे अल्लाह. आणि अल्लाह म्हणजे काय? भगवंत सर्वशक्तिमान आहेत. मला एका शब्दात म्हणायचं म्हणजे काय म्हणणार? अल्लाह. कोणी म्हणेल ख्रिश्चन कोणी आमचे जिजस ख्राइस्ट जे आहेत, येशू ख्रिस्त ते आमचे भगवंत आहेत? नाही, येशू ख्रिस्त भगवंत नाहीत. येशू ख्रिस्त म्हणतात भगवंत आपले वडील आहेत, मी भगवंताचा मुलगा आहे, मी भगवंत नाही. पण भगवद्गीता हा एकमेव असा ग्रंथ आहे ज्यात भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी तो परमेश्वर आहे. अहम सर्वस्य प्रभवो मत्तम सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बोधा भाव समन्विता. मी सर्व भौतिक आणि आध्यात्मिक जगाचा स्रोत आहे आणि सर्वत्र माझा विस्तार आहे. आणि हे जो अशा प्रकारे जो मला जाणतो तो माझी खूप चांगल्या प्रकारे भक्ती करतो. भोक्तारं यज्ञ तपसा सर्वलोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती मृच्छती. मी सगळ्या यज्ञांचा भोक्ता आहे, मी सगळ्या तपस्यांचा ध्याता आहे, सगळ्या जगाचा मी महेश्वर नियंत्रक आहे, अशा आणि सगळ्या जीवांचा मित्र पण आहे. अशा प्रकारे जो मला जाणतो तो शांती प्राप्त करतो. ब्रह्मदेव सुद्धा म्हणतात ईश्वरः परमः कृष्णा सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंदम सर्व कारण कारणम. अनेक ईश्वर आहेत, अनेक देवता आहेत, अनेक नियंत्रक आहेत. ईश्वर म्हणजे नियंत्रक. पण ईश्वरः परमः कृष्णः, परमेश्वर कोण आहे? कृष्ण. ईश्वरः परमः कृष्ण सच्चित आनंद विग्रह, त्याला सुंदर रूप पण आहे. आणि ते रूप कसं बनलंय? सच्चित आणि आनंदाचं. जसं आपला आत्मा सच्चित आनंद बनलाय, भगवंताचं रूप पण सच्चित आनंदाचं बनलंय. अनादिर, त्याला कोणी आदी नाही. आदिर, तो सर्वांचा आदी आहे, सगळ्यांचा सुरुवात त्याच्यापासून होती. गोविंदम, त्याचं नाव काय? गोविंदम. सर्व कारण कारणम, सगळ्या कारणांचे कारण ते परमेश्वर आहेत. आपल्या वडील आहेत, आपल्या वडिलांना वडील आहेत, वडिलांच्या वडिलांचे वडील आहेत, वडिलांच्या वडिलांच्या वडिलांचे वडील आहेत, वडिलांच्या वडिलांच्या वडिलांचे वडील आहेत. असं करत 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 आपण कुठेपर्यंत जाऊ? ज्या ठिकाणी थांबू तो बिंदू म्हणजे परमेश्वर, जिथून सगळी सुरुवात झाली. सो या व्याख्येमध्ये भगवान श्रीकृष्ण परफेक्टली बसतात. सो भगवान श्रीकृष्ण परमेश्वर आहेत हे आम्ही म्हणतोय का आम्ही इस्कॉनवाले आहोत आणि आम्हाला कृष्ण आवडतात म्हणून नव्हे. हो, तुम्ही इस्कॉनवाले, तुम्हाला कृष्ण आवडतात म्हणून मी कृष्ण भगवंत म्हणतात. पण आम्ही शिववाले आहोत, आम्हाला शिवजी आवडतात पण शिवजी भगवंत आहेत. कोणी आम्ही सरस्वती आलो आहोत पण सरस्वती भगवंत आहे, असं नाही आहे. शास्त्र काय सांगतात, शास्त्र प्रमाण काय सांगतं हे आपण बघितलं पाहिजे. सो शास्त्र प्रमाण सगळी वैदिक शास्त्र एकाच भगवंताकडे निर्देश करतात आणि ते भगवंत म्हणजेच भगवान श्रीकृष्ण. भागवतमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाचे अनेक अवतार सांगितले आहेत, विष्णूचे अनेक अवतार सांगितले आहेत. पण त्या अवतारामध्ये सांगितले एका श्लोकामध्ये एते चांस कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृदयंती युगे युगे. भगवंताचे अनेक अवतार आहेत पण त्यामध्ये भगवान कोण आहे? कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्ण हे अवतार नाहीत, कृष्ण स्वयं भगवान आहेत. इंद्रारी व्याकुलम लोकम मृदयंती युगे युगे. आता या भगवंताची पण दुसरी व्याख्या पाहूया. भगवान याचा अर्थ काय आहे? वान म्हणजे पजेसर किंवा वान म्हणजे प्राप्त असलेला. ठीक आहे, ज्याच्याकडे एखादी गोष्ट आहे तो वान. सो ज्ञानवान, ज्याच्याकडे ज्ञान आहे तो ज्ञानवान. धनवान, ज्याच्याकडे भरपूर धन आहे तो धनवान. आयुष्यवान, भरपूर आयुष्याला आयुष्यवान. ठीक आहे, तो आहे वान. सो त्याचप्रमाणे भगवान ह्याचा अर्थ आहे ज्या व्यक्तीकडं या विश्वातली 6 ऐश्वर्य परिपूर्ण रूपामध्ये सर्वोच्च रूपामध्ये आहेत तो आहे भगवान. आता कुठली 6 ऐश्वर्य आहेत त्याचे परिपूर्णपणे जगात आपल्याला 6 ऐश्वर्य कोणती दिसतात? धन. ठीक आहे, आता अंबानी हा धनवान आहे. किती संपत्ती अंबानीकडं?
काही हजार करोड वगैरे संपत्ती याच्याकडे असेल ती. नुसतं मुलाच्या लग्नामध्ये 5,000 कोटी तिथं खर्च केला होता असं ऐकलं मी. सो केवढी संपत्ती असेल. पण आपण असं म्हणू शकतो की अंबानीकडं विश्वातली सगळी संपत्ती आहे? नाही. अंबानी श्रीमंत लोक पण आहेत आणि जरी अंबानीवर कोण श्रीमंत असेल त्याकडे पण विश्वातली सगळी संपत्ती असं म्हणू शकत नाही आपण. अख्ख्या पृथ्वीचा तो मालक असं म्हणू शकत नाही आपण. पण भगवंत कसे आहेत? संपूर्ण विश्वातली संपत्ती त्यांच्याकडे आहे. शास्त्रामध्ये श्लोक येतो, चिंतामणी प्रखर सद्म सुकल्प वृक्ष लक्षावतेश सुरभीर अभिपालयंतम लक्ष्मी सहस्त्र शतसंभ्रम सेव्यमानम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. हजारो हजारो लक्ष्मी देवी त्यांच्या पायात संवहन करतायत, त्यांची सेवा करतायत. त्यांचे मालक कोण आहेत? कृष्ण. म्हणजे बघा, हजारो लक्ष्मीचे मालक कृष्ण आहेत, ज्यांच्यापासून संपत्ती जगामध्ये येते. केवढे श्रीमंत कृष्ण असतील. सो विश्वातले संपूर्ण श्रीमंत पैसे हे कृष्णाकडे आहेत. म्हणून कृष्ण हे सर्वोच्च धनवान आहेत. कृष्ण भगवान आहेत. दुसरा ऐश्वर्या बल. हे जगात काही लोक बलवान असतात. अंडरटेकर, लहानपणी मी बघायचं सगळे WWE वगैरे, अंडरटेकर किंवा सुमो पैलवान किंवा आणि कोण पैलवान, हिंद केसरी असतात जे आपल्या भारतातले पैलवान, ताकदवान लोक, दारा सिंग, हा सिंग, तो सिंग, ताकदवान लोक असतात. पण कितीही बलवान व्यक्ती असला आपण असं म्हणू शकतो की विश्वातलं सगळं बल त्याच्याकडे आहे. असा बलवान व्यक्ती पर्वत उचलकेल? असा बलवान व्यक्ती ग्रहांना उचलकेल? नाही उचलू शकत. पण त्याच्याकडे जर सर्वोच्च बल या पृथ्वीवर सर्वोच्च बल असलं तर त्याला मर्यादा आहेत. पण भगवान श्रीकृष्ण किती बलवान आहेत. वयवर्ष 8चे असताना 22 किलोमीटर परिघाचा गोवर्धन पर्वत आपल्या डाव्या हातावर त्याने 7 दिवस 7 रात्र उचलून धरला होता. केवढं बल आहे 8 वर्ष मुलामध्ये. वयवर्ष 4 दिवस असताना त्यांनी पुतना नावाच्या 12 मैल लांबीच्या राक्षसाला मारून काढलं होतं. केवढं बल असलं भगवंताकडं. सो भगवंताकडं या विश्वातलं सर्वोच्च बल आहे. सगळ्यात जास्त बलवान भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्ण भगवान आहेत. तिसरा ऐश्वर्य, पैसा धन झालं, बल झालं, ज्ञान. आता या जगात काही लोक ज्ञानवान असतात म्हणून ते आकर्षित असतात. अब्दुल कलाम दिसायला फार सुंदर होते का? नाही, एकदम खराब होते दिसायला, पण आकर्षित होते का? प्रचंड ज्ञान, प्रचंड बुद्धिमत्ता, मिसाईल्स बनवली, त्यांनी अणुबॉम्बच्या टेस्टिंग केल्या, भरपूर गोष्टी त्यांनी बनवल्या भारतासाठी संरक्षण क्षेत्रामध्ये. अल्बर्ट आइन्स्टाईन प्रचंड हुशार, पण दिसायला सुंदर होता का? नाही. एकदा सुंदर स्त्री आइन्स्टाईनपाशी गेली आणि आइन्स्टाईनला म्हटली, आपण दोघं लग्न करूया, आपण दोघं लग्न, आपल्याला जो मुलगा होईल तो कसा असेल? तुमच्यासारखा बुद्धिमान असेल आणि माझ्यासारखा सुंदर असेल. आइन्स्टाईन म्हटला, उलटं झालं तर? माझ्यासारखा सुंदर आणि तुझ्यासारखं बुद्धिमान निघाल तर त्याची अवस्था काय होईल? नको, त्यापेक्षा न केलं बरं. सांगायचा उद्देश काय? आइन्स्टाईन आकर्षित लोक होत होती कारण का? बुद्धिमान होता. पण भगवंताची बुद्धी बघा. फक्त 1 तासामध्ये कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवंताने 700 श्लोकाची गीता खडा 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 सांगितली. आज 5000 वर्ष झाली. ते गीता अजूनही गहनपणे समजून घेण्यासाठी लोकांचं आयुष्य संपतं. तरी पण तत्वतः गहनपणे जाऊन अजूनही पूर्णपणे गीता कोणालाही समजू शकत नाही. एवढं गहन ज्ञान भगवंतांनी फक्त 1 तासात न थांबता अर्जुनाला दिलं. सो भगवंताचं ज्ञान कसं आहे? सर्वोच्च आहे, म्हणून ते भगवान आहेत. त्याच्या पुढचं ऐश्वर्य आहे, धन झालं, बल झालं, ज्ञान झालं, त्यानंतर प्रसिद्धी. आता काही लोक प्रसिद्ध असतात, एखादा हिरो हिरोईन प्रसिद्ध असतात, पण त्यांची प्रसिद्धी किती काळ टिकती? नवीन हिरो आला की जुन्या हिरोची प्रसिद्धी निघून जाती. नवीन क्रिकेटर आला की जुन्या क्रिकेटरची प्रसिद्धी निघून गेली. आत्ताच्या पिढीला विवियन रिचर्ड्स हा क्रिकेटर कोणाला विचारलं माहिती आहे? नाही माहिती. पण 50 वर्षापूर्वी हाच क्रिकेटर प्रचंड प्रसिद्ध होता. आजच्या काळामध्ये जॉर्ज हॅरिसन हे नाव कोणाला माहिती आहे? नाही माहिती. पण 1970च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये लोक जॉर्ज हॅरिसनची वेडी होती, मरायला तयार होती, एवढी प्रसिद्ध जॉर्ज हॅरिसन होती. एका हॉटेलमध्ये जॉर्ज हॅरिसन थांबला होता आणि त्या हॉटेलमध्ये जर टॉवेल विसरला, त्या हॉटेल मालकाने टॉवेलचे तुकडे तुकडे केले, धागा सेपरेट केला आणि लिलाव केला. जॉर्ज हॅरिसनने वापरला टॉवेलचा धागा आहे आणि लोकांनी हजारो $रुपये देऊन
तो धागा खरेदी केला. जॉर्ज हॅरिसनचा धागा. बघा एवढी प्रसिद्धी होती. आज तो जॉर्ज हॅरिसन कोणाला कोणा माहीत पण नाही. पण भगवंत किती प्रसिद्ध आहेत. 5000 वर्ष भगवंत अवतरित झाले श्रीकृष्ण. अजूनही लोक भगवंताचं गुणगान करतात. भगवंताने चोरी जरी केली तर तिचं गुणगान होतं. भगवंताने लोणी चोरलं, अनुप जलोटाने गाणं म्हणलं, मैया मोरी मै नाही माखन खायो. त्या भगवंताच्या लोणी चोरणाऱ्या गाण्यामुळं अनुप जलोटा श्रीमंत झाला. बघा ही भगवंताची प्रसिद्धी आहे. भगवंत युद्धातनं पळून गेले. एखादा क्षत्रिय युद्धातनं पळून गेला त्याचं कोणी गुणगान करत नाही. त्याला नाव ठेवतात किती भित्रा क्षत्रिय आहे हा. क्षत्रियाला अलाउड नाही युद्धातनं पळून जाण्यासाठी. पण भगवंत युद्धातनं पळून गेले. गुजरातमध्ये मंदिर आहे राजा रणछोड राय. युद्धातनं पळून जाणारे भगवंत लोक गुणगान करतात. ही भगवंताची प्रसिद्धी आहे. इव्हन नास्तिक लोक सुद्धा भगवंताचं नाव घेतले राहत नाहीत. कृष्ण आशवते कृष्ण शोध म्हणतात. त्यांना कृष्ण नाव घ्यावं लागतं. ही आहे भगवंताची प्रसिद्धी. सो भगवंत 5000 वर्षापासून आजपर्यंत त्यांची प्रसिद्धी कमी झालेली नाही आहे. हे सर्वोच्च प्रसिद्ध आहेत म्हणून ते भगवान आहेत. त्याच्या पुढचं ऐश्वर्य आहे ते म्हणजे सौंदर्य. एखाद्या स्त्रीकडे सौंदर्य असतं पण ती स्त्री जेव्हा 80 वर्षाची होती ती सुंदर दिसते का. पांढरे केस, सुरकुतलेल्या त्वचा, कवळ्या, अशी व्यक्ती सुंदर दिसेल नाही. 1960 सालची हिरोईन होती ती आता सुंदर दिसेल. 80 तिला 80-90 वर्ष होतील आता. सुंदर दिसेल ती नाही. त्याकडे कोण लक्ष पण देत नाही. सो आजच्या जगातली सौंदर्य हे अशा प्रकारे टिकतं, लगेच निघून जातं. पण भगवंताचं सौंदर्य किती आहे. भगवंताचं सौंदर्य एवढं आहे की प्रत्यक्ष कामदेव, जो कामदेव या जगातल्या लोकांना मोहित करतो तो भगवंतांना मोहित करायला गेला आणि त्यांनी भगवंताचं सौंदर्य पाहिलं आणि कामदेव मोहित होऊन गेला. कामदेवाच्या हातातले बाण खाली पडले. हे भगवंताचं सौंदर्य आहे. ठीक आहे. भागवत श्लोक येतो की गोप्या तपः किमचर यदमुष्यरूपम लावण्यसारमसमोर अनन्य सिद्धम दिग्भ्री पिबन्त्य अनुसभावि नवम दुरापम एकांत लाभ यशसा श्री ऐश्वर्यस्य. की भगवंत सौंदर्य कसं असमोर्ध्वम, त्यासारखं सौंदर्य आजपर्यंत झालंच नाही. कृष्ण सर्वाकर्षक आहेत, सर्वांना आकर्षित करून घेणारे आहेत म्हणून ते कृष्ण आहेत. त्यांच्या सौंदर्याद्वारे ते आकर्षित करून घेतात. कसं आहे सौंदर्य भगवंताचं. लावण्यसार, सगळ्या सौंदर्य सार आहे. असमोर्थम अनन्य सिद्धम. ते सौंदर्य कुठल्या ब्युटी पार्लरवर जाऊन पावडर फासून मेकअप फासून झालेलं नाही आहे. ते अनन्य सिद्धम, ते नॅचरली नैसर्गिकरित्या तशा प्रकारे सुंदर आहेत. सो सर्वोच्च सुंदर कोण आहेत जगामध्ये. भगवंत म्हणून ते सर्वाकर्षक आहेत म्हणून ते भगवान आहेत. आणि सगळ्यात शेवटचं ऐश्वर्य वैराग्य. महात्मा गांधी सुंदर होते का दिसायला, पण तरी पण लोक महात्मा गांधीकडे आकर्षित झाली. का बरं. ते वैरागी होते. त्यांनी फक्त पंचा घालून सगळ्या गोष्टी त्याग करून देशकार्यासाठी काम केलं. पण भगवंताचं वैराग्य किती आहे बघा. अख्ख्या विश्वाचे मालक आहेत. अख्ख्या विश्वाचे मालक असून आपल्या भक्तासाठी ड्रायव्हर बनले. ड्रायव्हर चालू घेतला. आणि युद्धामध्ये जर सारथ्याला ड्रायव्हरला डावीकडे उजवीकडे वळायला सांगायचं असलं वेळ नसतो सांगायला. युद्धात बिझी असतो व्यक्ती. तो मालक जो असतो तो लात घालतो. डाव्या पाठीवर लात घातली तर डावीकडे वळायचं आहे, उजव्या पाठीवर लात घातली उजवीकडे वळायचं आहे. भगवंत अर्जुनाचे लात अंगावर घ्यायचे, रथ चालवायचे. आज आपल्या मुख्यमंत्र्यांना म्हणलं की पंतप्रधान म्हणलं ड्रायव्हर बना माझ्यासाठी, बनतील ते नाही. तेवढं मोठं पद आहे त्यांचं, ते ड्रायव्हर बनायला जाणार नाहीत. पण भगवंत विश्वाचे मालक आहेत. पण केवढं वैराग्य बघा. ते ड्रायव्हर बनलेले आहेत. हे भगवंताचं वैराग्य आहे. सो भगवंत सर्वोच्च वैराग्य आहेत म्हणून ते भगवान आहेत.